नमस्कार मित्रांनो, मी राजू शिंदे. आपण पाहतात आपले बदलापूर. आजचा व्हिडिओ सुरू करताना शब्द कमी पडतात, कारण आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो केवळ एक बातमी नाही, तो प्रत्येक आई वडिलांच्या काळजाला चिरणारा, प्रत्येक सामान्य माणसाच्या मनाला हादरवणारा वास्तव आहे. बदलापूर आपलं शांत सुरक्षित वाटणारं शहर आज पुन्हा एकदा हादरलं आहे. कारण इथे 4 वर्षाची एक निष्पाप चिमुकली, जिला अजून नीट बोलता येत नाही, जिला चांगलं वाईट कळायचं वयही नाही, त्या मुलीवर शाळेच्या व्हॅनमध्येच लैंगिक अत्याचार झाला आहे. क्षणभर थांबा आणि विचार करा. आपण रोज सकाळी आपल्या मुलाला शाळेच्या गेटपर्यंत सोडतो. व्हॅनमध्ये बसवताना देवाकडे एकच प्रार्थना करतो, माझं मूल सुरक्षित राहो. पण आज त्या विश्वासावर कुऱ्हाड चालवली गेली आहे. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर पश्चिम भागातील संतापजनक घटना घडली. शाळा सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे ही चिमुकली घरी जाण्यासाठी शाळेच्या खाजगी व्हॅनमध्ये बसली होती. ज्याच्या हातात तिची जबाबदारी होती, ज्याला पालकांनी विश्वासानं आपलं मूल दिलं होतं, त्याच व्हॅन चालकाने त्या कोवळ्या जीवावर अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. ही घटना समोर आली ती कशी? शाळेतून घरी पोहोचताच त्या लहान मुलीने आपल्या निरागस शब्दात जे घडलं ते पालकांना सांगितलं. त्या क्षणी आई वडिलांच्या मनावर काय बितली असेल याची कल्पनाही करवत नाही. पायाखालची जमीन सरकावी तसा धक्का त्यांना बसला. क्षणाचाही विलंब न करता पालक थेट बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी तातडीने तक्रार नोंदवली. मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केलं आणि आरोपी व्हॅन चालकाला अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी कठोर कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरू आहे. पण मित्रांनो, इथे प्रश्न फक्त अटकेचा नाही, प्रश्न आहे तो व्यवस्थेचा, निष्काळजीपणाचा आणि वारंवार दुर्लक्षित होणाऱ्या बालसुरक्षितेचा. आज 4 वर्षाची मुलगी म्हणजे अगदी देवाचा अंश, जिच्यावर असा अत्याचार होतो आणि तोही शाळेच्या प्रवासात. हे ऐकून संपूर्ण बदलापूर संतप्त झालेला आहे. या घटनेनंतर पोलीस ठाण्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. स्थानिक नागरिक, पालक, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले. राजकीय पातळीवर या प्रकरणाचे पडसाद देखील उमटले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपनगराध्यक्षा प्रियंका दामले आणि पदाधिकारी संगीता चंदवनकर यांनी पोलीस ठाण्यात उपस्थित राहून अधिकाऱ्यांशी चर्चा केली. आरोपीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी ठामपणे मांडली. काही संतप्त कार्यकर्त्यांनी व्हॅनची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी प्रसंगावधान राखत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि जमावाला शांततेचं आवाहन केलं. पण मित्रांनो, संताप हा क्षणिक असतो. प्रश्न असा आहे की उद्या पुन्हा अशी घटना होणार नाही याची खात्री कोण देणार? या प्रकरणामुळे या शाळेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. स्थानिक पातळीवर चर्चा सुरू आहे की संबंधित शाळा अनधिकृत आहे, की तिच्या वाहतूक व्यवस्थेत नियमांचं उल्लंघन होत होतं. शाळेच्या व्हॅनमध्ये CCTV होते का? चालकाची पोलीस पडताळणी झाली होती का? सहाय्यक किंवा आया होती का? हे सगळे प्रश्न आज प्रत्येक पालक विचारतो आहे. ही घटना फक्त एका कुटुंबाची शोकांतिका नाही, हा संपूर्ण समाजाच्या अपयशाचा आरसा आहे. आपण मुलांच्या सुरक्षिततेबाबत किती गंभीर आहोत हे पुन्हा एकदा तपासण्याची वेळ आली आहे. शाळा प्रशासन, पोलीस यांच्यासोबत आपण पालकही जबाबदार आहोत. कारण अनेकदा सोयीसाठी नियमांकडे दुर्लक्ष करतो. स्वस्त व्हॅन, कमी फी, ओळखीचा ड्रायव्हर, पण या सगळ्यांच्या पलीकडे आपल्या मुलाचं आयुष्य आणि सुरक्षितता आहे. 4 वर्षाच्या त्या चिमुकलीचं आयुष्य या घटनेनं कायमचं बदलून टाकलं आहे. तिच्या मनावर, तिच्या बालपणावर जे घाव बसले आहेत ते कधी भरून निघतील का? हा प्रश्न कुणाकडे याचं उत्तर नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, जर आपण आज आवाज उठवला नाही तर उद्या कुणाच्या घरात असा प्रसंग येईल हे सांगता येत नाही. म्हणूनच मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपले बदलापूर आपल्याला फक्त बातमी देत नाही, तर आपल्याला जागा करण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या परिसरातील प्रत्येक शाळेची वाहतूक व्यवस्था तपासा. नियम पाळले जात आहेत का यावर लक्ष ठेवा. काही संशयास्पद दिसलं तर गप्प बसू नका, कारण गप्प बसणं म्हणजे गुन्ह्याला मूकसंपत्ती देणं आहे. बदलापूर सुरक्षित आहे असं आपण अभिमानाने म्हणतो, पण अशी घटना घडल्यानंतर तो अभिमान राखायचा असेल तर आपल्याला सजग, जागरूक आणि एकत्र येणं गरजेचं आहे. ज्या चिमुकलीला न्याय मिळायला हवा, पण त्यातून महत्त्वाचं म्हणजे उद्या कोणत्याही मुलावर असा प्रसंग येऊ नये यासाठी ठोस पावलं उचलली गेली पाहिजेत. जर तुम्हालाही हा व्हिडिओ माहितीपूर्ण, अस्वस्थ करणारा आणि डोळे उघडणारा वाटला असेल तर तो नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तुमचा एक शेअर कदाचित कुणाचं बालपण वाचू शकतो. आणि अशाच सत्य निर्भीड बातम्यांसाठी आपले बदलापूर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. आपणच आपला आवाज, आपले बदलापूर सोबत.